नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज दाऊदपूर रोडला आलेलो आहोत. दाऊदपूरचा हा प्लॉट दाखवतोय तुम्हाला. ह्याच्यावरती हे बघा प्लॉट कसा आहे बघा तुम्ही. फुलं तर खूप छान आहेत बरं का, पण ह्याच्यावर करप्याने अटॅक केलाय. करपा भरपूर प्रमाणात पडलाय. मित्रांनो, एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर त्याला दुर्लक्ष करून चालत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगितलं की मूल आणि फुल सारखं असतं. मुलासारखं फुलालाच सांभाळावं लागते. मग तर ते त्याला सारखं बघितलं, त्याच्या शेड्यूल कंटिन्यू केलं, त्याचा हा फवारणी कंटिन्यू केल्या तर मित्रांनो चांगल्या पद्धतीमध्ये उत्पन्न निघतं. चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. पण ह्याला थोडंसं दुर्लक्ष म्हणजे सगळा प्लॉट घाण होऊन जातो. आता सध्या हा प्लॉट सेम तसाच आहे. ह्याच्यावर करपा आहे बघा, लय करपा पडला आहे. आता ही वरून फुलं कशी आहेत बघा, हे बघा फुलं. ह्याला लक्ष केलं नाही, ह्याच्यामध्ये करपा किती आहे बघा, आहे का, हे बघा दिसतंय का. मधून काळं पडलं फुल, ही मधल्या बाजूनं. वरून दिसायला चांगलं पण मधल्या बाजून काळं पडलं, हे खराब झालं. हे दिला का, ह्याची पानं सुद्धा जळाली तेव्हा. झाडाची पण कशी परिस्थिती आहे, पानं बघा सगळी जळून गेली पानं. अशा पद्धतीनं जर समजा शेती केली तर मित्रांनो लॉस व्हायचा लय मोठा चान्स असतो बरं का. कारण ह्याचे खताचं आणि ह्याचा त्याचा हिशोब केला तर लय मोठा खर्च आहे ह्याचा. आणि एवढा खर्च करून बी जर आपण थोडंसं दुर्लक्ष केलं तर मग काय उपयोग नाही ना त्या शेतीचा. आणि परत आपण दोष द्यायचा की शेतीतून काय मिळत नाही, शेतातून काय होत नाही, लॉस होतंय, एवढा मोठा लॉस होतंय. तर ही गोष्ट चुकीची आहे ना. कसं आहे मित्रांनो, कुठलीही गोष्ट करायची म्हणलं तर पैसा हा लागतोच. विदाऊट पैशाचं काही होऊ शकत नाही. पैशाची साथ असेल तर कुठल्याही गोष्टी होऊ शकतात. नुसती पैशाची साथ असून बी चालत नाही. पैसे आहेत म्हणून निवांत बसून बी चालत नाही. आणि पैसा येऊन इथं फवारणार नाही. फवारणी आपणालाच करावं लागत असते. आपणच या सगळ्या गोष्टी बघाव्या लागत असतात. किती चांगला प्लॉट आहे आणि थोड्यासाठी सगळा घोटाळा होऊन बसला ह्या प्लॉटचा. आणि ह्याचा फक्त दुसरा तोडा आहे. दुसऱ्या तोडाला जर ही परिस्थिती असेल तर हे जवळपास प्लॉट संपल्यात जमा आहे. ह्याला आता लवकरात लवकर लय भारी ह्याला औषधावरून फवारणी करावी लागेल, त्यावेळेस कंट्रोल होऊ शकतो. हे तर जर थोडंसं ह्या लालमध्ये थोडं बरं आहे. बरं म्हणण्यापेक्षा नाहीच आहे हे. फुलाची साईज किती मोठी आहे मित्रांनो बघा, कसलं मोठं फुल आहे बघा. तोडायच्या पुढे गेलं एक्झॅक्टली, हे पूर्ण उमललंय. एक्झॅक्टली एवढं उमलू द्यायचं नसतं फुल, एवढं हे होऊ लागतं. एवढं मधली स्टिक राहिली पाहिजे, मधली स्टिक दिसली पाहिजे. हे पूर्णपणे उमललंय फुल. तर हे पूर्ण उमलल्यामुळे ह्याच्या खाली फुटण्याचा चान्स असतो हे जे ही. तर एवढं नसतं. हे फुल खूप छान आले बघा, हे फुलं मस्त क्वांटिटीमध्ये आलेत, छान दिसायला लागले सगळी. पण मित्रांनो थोडंसं दुर्लक्ष झालं ह्यांचं प्लॉटकडे. करप्याचा अटॅक जास्त आहे. करप्याचा अटॅक असल्यामुळं प्लॉट जरा कव्हर व्हायला वेळ लागेल. कव्हर करण्यासाठी लय मेहनत घ्यावी लागेल. पिवळं पण कसं आहे बघा, छान आहे फुल. मित्रांनो शेतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि ह्याची काळजी करणं खूप गरजेचं आहे. काळजी जर नाही केली तर मित्रांनो ह्याचं लय मोठं नुकसान होतं. हे नुकसान थांबवण्यासाठी आपल्याला ह्याची काळजी घेणं गरजेचे आहे. काळजीसाठी ह्याच्या फवारणीचं जे शेड्यूल असतं, वातावरणाच्या हिशोबाने हे सगळं चेंजेस करून आपल्याला हे फवारणी करावी लागत असते.